कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक, कोर्टाबाहेर कोल्हापुरी चपला घेऊन संतप्त शिवभक्तांची मोठी गर्दी, कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. फोन संभाषणातील आवाज आपला नसल्याचा कोर्टात कोरटकरचा दावा, पोलिसांनी व्हॉइस सॅम्पल तपासलं नसल्याचा आरोप, कोरटकरनं कोणतेही सहकार्य केलं नसल्याचा सावंतांच्या वकिलाचं प्रत्युत्तर. तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरातून कोरटकरला अटक, भाजप आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप, तर चंद्रपूर क्राईम ब्रँचचे अधिकारी कोरटकरच्या धमकीला असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. जयकुमार गोरेंना अडकवण्याचा कट, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत आरोप, आरोपी सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट. गोरे प्रकरणी फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा पलटवार, खंडणीसाठीची 1 कोटीची रोकड आली कुठून, विचारला सवाल, निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत सर्व प्रकरण पोहोचवण्याचा इशारा. ड्रग्ज सिंडिकेटमध्ये आदित्य ठाकरेंचाही समावेश, दिशा सालियांच्या वडिलांच्या वकिलांचा आरोप, दिशाच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे नव्यानं तक्रार, आदित्यसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करण्याची मागणी. वादग्रस्त व्हिडिओनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं शेअर केला नवा व्हिडिओ, हम होंगे कंगाल गाणं म्हणत शिवसेनेच्या आंदोलनावर टीका. रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीविरोधात धनगर समाज आक्रमक, संभाजीराजे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप. पुरातत्व विभागाच्या ताब्यातील गडकिल्ले देखभालीसाठी राज्याकडे द्या, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचं केंद्रीय मंत्री शेखावत यांना पत्र, राज्यातील 54 किल्ल्यांची जबाबदारी सध्या केंद्राकडे. औरंगजेबानं संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला, हुसेन दलवाईंचं वादग्रस्त वक्तव्य, औरंगजेबाच्या आदेशानुसार तत्कालीन पंडितांनी मनुस्मृतीनुसार छळाची पद्धत निश्चित केल्याचा दलवाईंचा दावा. छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांविषयीचं अवमानकारक साहित्य आणि नाटक चित्रपटांवर लवकरच बंदी, अमोल मिटकरींच्या मागणीवर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बर्दास्त, जेलबाहेर बिर्याणीवर ताव आणि परिवाराला भेटण्याची मुभा, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर 2 पोलीस निलंबित, तर चकलांबा पीआयला कारणे दाखवा नोटीस. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, उद्या अध्यक्षांकडून घोषणा होणार. दौंड शहरालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 6 ते 7 अर्भकं, गर्भपाताचा प्रकार आहे का याबाबत तपास सुरू, परिसरात खळबळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.